अभ्यास आहे तो आपण करत नाही. म्हणजे आता आपल्याला एकादशी पौर्णिमा फक्त माहीत असते, बाकीच्या दिवशी माहीत नसतात. पण सुट्टीचे दिवस आहे आधुनिक काळामध्ये, रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. मग तो सुट्टीचा दिवस तुम्ही साजरा का नाही करत? उपोषण दिवस म्हणून पाळा केला. बाबासाहेबांनी म्हटलं ना की बाबा प्रत्येक रविवारी उपासकांनी विहारात जायला पाहिजे. म्हणजे काय, विहारात जाऊन काय फक्त गाथा म्हणून यायचे आहेत का? तिथे जाऊन शीलग्रहण केलं पाहिजे आणि म्हणून तो उपोषणाचा दिवस असला पाहिजे. म्हणून रविवार हा दिवस धम्म डे, धम्माचा दिवस असला पाहिजे. तो ही माझ्यासाठी मोठी आव्हानात्मक भूमिका आहे. पण एक ऋण, ज्या ऋणातून मुक्त व्हावं असं कोणाला वाटत असेल तर त्याच्यापैकी हे एक ऋण आहे. जन्मभूमीचं पण ऋण असतं आणि ते ऋण अजून श्रेष्ठ बनतं त्याच्यातून मुक्तता होताना जेव्हा आपण आपल्या लोकांना तो धम्म देतो. कारण धम्माचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्या लोकांना जर आपण धम्माचं दान देत असू तर त्यासारखी मोठी गोष्ट नाही. ऋणातून मुक्त होण्याची जी भावना आहे ती यातून प्रकट होते की आपण त्यांना धर्मदानाने आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ. आणि ती संधी तुम्ही मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी खरोखर आभार व्यक्त करतो. आणि जे काही थोडके शब्द आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा कोणी आता दुसरं प्रास्ताविकेमध्ये सांगितलं गेलं की अतिशय पवित्र हे स्थळ होतं. आणि आता 3 स्तूप, म्हणजे मला मी ठिकठिकाणी फिरतो, संपूर्ण भारतात जवळपास भ्रमण झालं, परंतु एवढ्या मोठ्या आकाराचे स्तूप म्हणजे कुशीनगर असेल किंवा बुद्धगया असेल किंवा हे तर भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ आहे. इथे मोठ्या मोठ्या आकाराचे स्तूप आपल्याला सापडतात. परंतु दक्षिणेमध्ये अशा प्रकारे या दक्षिणापथीच्या मार्गावर अतिशय प्राचीन अशा नगरीमध्ये एवढ्या भव्य आकाराचे स्तूप सापडणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे. त्याच्यावरून पवनीचं महत्त्व लक्षात घ्या. आता जसं सांगितलं की या दक्षिणेतली काशी म्हणतात, दक्षिणेतलं याला म्हणते की सारनाथ, काशीला आपण बौद्ध लोक सारनाथच्या नावाने ओळखतो. ठीक आहे. तर एवढं मोठं पवित्र स्थान या पौनीला प्राप्त झालेलं आहे. आणि इथे मठ स्तूप आहे, इथे विटांचा स्तूप आहे, इथे प्रस्तर वेदिका असलेला स्तूप आहे. आणि त्या स्तूपांच्या विषयीची अनास्थाही तेवढीच आपल्या समाजात जास्त आहे. म्हणजे एवढी मोठी सांस्कृतिक धरोहर, एवढा मोठा सांस्कृतिक वारसा आपल्याला मिळालेला असताना सुद्धा ह्या स्तूपाची जी दुर्दशा झाली आणि या स्तूपांकडे जो समाजाचं दुर्लक्ष झालं हे सुद्धा एक प्रकारे आपल्यासाठी विचार करण्याची गोष्ट आहे. कारण की इतिहास जो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला समजतं की आपण आपला इतिहास विसरलो म्हणून आपण इतिहास बनवू शकलो नाही. बाबासाहेबांनी धर्म दिल्यानंतरही आज किती वर्ष झाले, धर्मदीक्षा देऊन किती वर्ष झाले, किती वर्ष झाले आठवत नाही. 56 मध्ये बाबासाहेबांनी धर्मदीक्षा दिली ना, किती वर्ष झाले? कोणालाच माहिती नाही किती वर्ष झाले आपल्याला. 68 वर्ष झाले. 68 वर्षामध्ये आता हा मला तिसरा कार्यक्रम आहे ना, आपण 16 पासून कार्यक्रम आहे. म्हणजे 16 पासून आपल्या या स्तूपाचं संवर्धन संरक्षण व्हावं म्हणून एक न्यायालयीन लढाई लढायला जातो आणि समाजाला सुद्धा जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एवढे दिवसपर्यंत हा समाज म्हणजे आपल्या या सांस्कृतिक वारसापासून अनभिज्ञ होता. म्हणजे त्याला काही माहिती नव्हतं की एवढा मोठा वारसा हा आपला आहे ना. आपण आपल्या घराचं रक्षण करतो, आपल्या म्हणजे कुंपणाच्या बाजूला सुद्धा दुसऱ्याची भीत नाही आली पाहिजे म्हणून भांडणं करतो, हे माझं आणि ते तिथे सोडून जातो. परंतु जो धर्म आहे, ज्या धर्माचा वारसा आपल्याला मिळालेला आहे, ती सांस्कृतिक भूमी, ते स्तूप हे आपले आहे, ही आपली भूमी आहे. याचं रक्षण, याचं जतन, याचं संवर्धन करणे ही आपली गरज आहे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली नाही. आम्ही लहान होतो तर प्रत्येक वाड्यातून एक मिरवणूक निघायची. ती मिरवणूक आंबेडकर चौकात जायची.
तिथून परत सगळी मिरवणूक एकत्रितरित्या चंद्रमणी गावावर यायची. पण त्याच्या बाजूला असलेल्या जगन्नाथ स्तूपाला सुद्धा प्रदक्षिणा कोणी करत नव्हते. प्रदक्षिणा करणे, स्तूपांचं वंदन करणे हे उत्तम कर्तव्य आहे ना. त्याच्यातून मनुष्याला सुख मिळतं, कारण की धर्माचा संवेग उत्पन्न होतो. म्हणून आपण स्तूप पूजा करतो. जेव्हा परितदेशन होते तेव्हा स्तूप पूजा करतो, स्तूप पूजा म्हटलेलं आहे. तर ह्या बुद्ध परंपरेमध्ये आहे, परंतु ते आपल्याला माहिती नाही. तथागत कशासाठी सांगितला, कशासाठी सांगितलं असेल? त्यांच्या मनात आलं म्हणून सांगितलं का? कशासाठी सांगितलं? तुमच्या आमच्या जीवनात सुख निर्माण व्हावं, तुमच्या आमच्या जीवनात दुःख येऊ नये, तुम्हाला दुःख बाजूला कसं करता येईल आणि सुखाला कसं वाढवता येईल यासाठी त्यांनी आपली देशना दिली. म्हणून तुम्ही भगवान बुद्धाने यांचा धर्म वाचला नसेल तर तुम्ही वारंवार धर्म ऐकण्याची प्रवृत्ती जागृत ठेवली पाहिजे. कारण की त्यामध्ये स्पष्ट सांगितलं भगवान बुद्धांनी की जग दुःखाने व्यापलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे सुखी होता येईल, सुखाची कारण काय आहे, कुठल्या कारणामुळे मनुष्य सुखी होतो, ह्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी तथागतांनी गृहत्याग केला. म्हणून ते महान असा गृहत्याग होता, साधा सुद्धा नव्हता. म्हणून त्याला महा अभिनिष्क्रमण म्हटलेलं आहे. म्हणून महान अभिनिष्क्रमणला महाअभिनिष्क्रमण. एक एक घटना भगवान बुद्धांच्या जीवनातली की आपल्यासाठी माणसाच्या मनातल्या दुःखद भावना कुठल्या कारणामुळे उत्पन्न होतात आणि त्याचं कारण काय आहे हे कसं शोधता येईल याचा विचार करून त्यांनी गृहत्याग केला. गृहत्याग करून जवळपास त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सगळ्या थेरपी त्यांनी उपयोगात आणल्या. परंतु ज्या ज्या आचार्याकडे गेले त्या त्या आचार्यांची शिकवण ही त्या पूर्णत्वापर्यंत पोहोचू शकत नाही हे समजल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचा त्याग केला. कायाक्लेश 6 वर्ष केलं, त्या पद्धतीचा त्याग केला आणि स्वतः लहानपणी ज्या एकाग्र होण्याच्या भावनेचा अभ्यास करत होते तथागत स्वतः म्हणतात की मी जांभळाच्या झाडाखाली बसून शेतामध्ये काम करत आणि ते जांभळाच्या झाडाखाली बसून ध्यान करत आणि ते ध्यान करताना सहजपणे पहिल्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जात असत. तर कालनी त्या भावनेचा अभ्यास करावा ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि एक शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्या अभ्यासाला सुरुवात केली. एक वेळचं अन्न ग्रहण करण्याला सुरुवात केली आणि अवघ्या 4 आठवड्यानंतर त्यांना जे आहे सम्यक संबोधीची प्राप्ती झाली. कारण त्या अवस्थेत ते इतके पुढे गेले की ध्यानाच्या 4थ्या अवस्थेपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर मग त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये पुढे वैशाख पौर्णिमेला त्यांनी बोधगया येथे बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त केली आणि सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर अजून काही आठवडे वेगवेगळ्या झाडांखाली बसून ठीक आहे एक आठवडा या झाडाखाली त्यांनी जो बुद्धत्वाचा लाभ घेतला, बुद्धत्वाचा अनुभव घेतला, तो सुख म्हणजे तो तसाच आहे की वेगळं काही आहे हे अनुभवण्यासाठी त्यांनी त्या प्रकारे ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली त्याचीच उजळणी त्यांनी वारंवार केली आणि त्याला नाव दिलं त्यांनी विमुक्ती सुख प्रतिलाभ. विमुक्ती सुखाचा प्रतिलाभ घेतला म्हणजे विमुक्ती सुखाचा अनुभव पुन्हा पुन्हा घेतला आणि जेव्हा त्यांना ती पूर्ण खात्री पडली की हाच विमुक्तीचा मार्ग आहे, हाच माणसाच्या सुखाचा मार्ग आहे आणि तो मार्ग त्यांनी देण्याचा निश्चय केला. सुरुवातीला वाटलं की मी लोकांना सांगेल आणि समजलं नाही तर त्यामुळे आपण न सांगितलेलं बरं. परंतु लगेच दुसरा विचार मनात आला की असे लोक आहेत जगामध्ये ज्यांच्यामध्ये कमी प्रकारचं चित्तबळ आहे, म्हणजे मनाची मलिनता कमी आहे, निर्मल मनाची आहे. अशा लोकांना जर तुम्ही धम्म दिला तर तो त्यांना समजू शकेल. म्हणून त्यांनी आधी निर्मल मनाच्या लोकांचा शोध घेतला की कोण असे लोक आहेत की ज्यांना मी सांगू शकेल आणि ते पटकन समजू शकतील. म्हणून त्यांना पूर्वाश्रमीच्या 2 आचार्यांचं उदकरामपुत्र आणि आलापकलाम यांची आठवण झाली. आठवण झाल्यानंतर तथागतांनी
त्यांना स्मरण झालं की म्हणजे ध्यानाच्या अवस्थेत की त्यांचं देहावसान झालेलं आहे आणि जे 5 परिव्राजक त्यांना सोडून सारनाथ इथे गेले होते, मग त्यांच्या शोधामध्ये ते सारनाथला पोहोचले आणि सारनाथ मध्ये त्यांनी सर्वप्रथम आपली देसना दिली. देसना देत असताना सुरुवातीला तर त्यांचं मत काही म्हणजे पूर्ण डिटेल सांगत नाही, पण त्यांची तयारी नव्हती स्वागताची. पण जसे जसे तथागत त्यांच्याजवळ आले त्यांनी स्वागत सत्कार केला आणि त्यांच्यानंतर जो वार्तालाप झाला त्यांची खात्री पटली की हे खरोखरच सम्यक समृद्ध झालेले आहे. आणि हे सम्यक समृद्ध झालेले आहे त्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडून जो काही धम्मदेशन आहे ती ग्रहण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. आणि जेव्हा तथागतांनी धम्म शिकायला सुरुवात केली तर जे त्या पंचवर्गीय भिक्षूंमध्ये जे कौंडिन्य भिक्षू होते त्यांना सर्वप्रथम चित्त निर्मल त्यांचं झालं, विरस झालं, वितमल झालं, म्हणजे बळरहित चित्त झाला आणि त्यांना एक बोध झाला की जे जे उत्पन्न होणारे धर्म आहे ते सर्व नाशवान धर्म आहेत, नष्ट होणारे धर्म. आणि ही स्थिती त्यांच्या चित्ताची झाल्यामुळे तथागत समजले की जी काही देशना जो काही उपदेश मी सांगत आहे तो यांना समजू लागला आहे, कळू लागलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या तोंडातून सहज उद्गार मिळाले, अय्यासी कौंडिन्यो. अय्यासी कौंडिन्यो याचा अर्थ कौंडिन्याने जाणले, कौंडिन्याने जाणले. त्याचा अर्थ करताना लोक अज्ञात कौंडिन्य करतात. अज्ञात कौंडिन्य, अज्ञात शब्दाचा अर्थ काय होतो, जे ज्ञात नाही, माहित नाही. ठीक आहे, तर माहित नाही कौंडिन्याचा अर्थ बरोबर आहे का नाही, कौंडिन्याने जाणले. आणि म्हणून तथागतांना खात्री पटली की आता हा मार्ग इतरांना सुद्धा समजू शकतो आणि त्यांनी आपली देशना सुरू ठेवली. अशा प्रकारे ते 5 विष्णू अनंत झाले. त्याच्यानंतर यश, त्याचे मित्र असे सगळे टोटल त्या 3 महिन्याच्या कार्यक्रमामध्ये 60 लोक तयार झाले, अनंतलापर्यंत पोहोचले. आणि तथागत हे 61 वेळ अशा प्रकारे पहिल्या त्या वर्षावासामध्ये सारनाथच्या तथागतांनी समापनाच्या वेळेस म्हणजे शेवटी आपल्या भिक्षूंना आदेश दिला अश्विन पौर्णिमेला की आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी कार्य करा. म्हणून चरत विक्रमे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय अथान्विताय लोकानुकंपाय देवमनसाय. अशा प्रकारे हा उपदेश दिला की तुम्ही जे चांगले आहेत, देवता आहेत, सज्जन आहेत, त्यांच्यासाठी जे मनुष्य आहेत, सामान्य मानसिकतेचे लोक आहेत, या सर्वांच्या कल्याणासाठी जो जो धर्माच्या संपर्कात येईल, जो जो धर्म शिकायला तयार होईल त्या सर्वांना तुम्ही धर्म द्या. फक्त बहुजन म्हणजे फक्त ओबीसी नाही, सगळ्याच लोकांच्या कल्याणाचा मार्ग तथागतांनी लोकांना शिकवण्याची आज्ञा भिक्षूंना केली. आणि अशा प्रकारे भिक्षू सर्व दिशांना पसरले. ठीक आहे, एका मार्गाने सुद्धा दोघे जाऊ नका, तर वेगवेगळ्या दिशांना तुम्ही पसरा. अशा पद्धतीने भिक्षू समाजाच्या सेवेत रुजू झाले. आणि म्हणून हे 3 रत्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. तथागतांचा जन्म, त्यांची सम्यक संबोधी आणि त्यांचा निर्वाण हे कोणत्या दिवशी घडलं, वैशाख पौर्णिमेला. म्हणून आपण बुद्ध जयंती, त्रिगुण पावन बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा साजरी करतो. हा बुद्ध रत्नाच्या आविर्भावाचा दिवस आहे ना. आणि त्याच्यानंतर धर्म प्रकट झाला तो कोणत्या पौर्णिमेला, कोणत्या पौर्णिमेला, आषाढी पौर्णिमा. तुम्हाला आखाडी माहित आहे, सगळा घोळ इथं आहे ना. आखाडी पौर्णिमा माहित आहे, आषाढी पौर्णिमा माहिती नाही. आषाढी पौर्णिमा हे धम्मचक्र प्रवर्तन आहे. आपल्याला केव्हा माहिती आहे धम्मचक्र प्रवर्तन? दसरा 14 ऑक्टोबर आहे ना. ह्याच्यामुळे किती मोठं ज्ञान झालं. बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही धर्माकडे जा, धर्माची संस्कृती विकसित करा. आणि आपण ती केली नाही. आपल्या बापाचं ऐकत नाही त्याला काय म्हणतात, जो पोरगा आपल्या बापाचं ऐकत नाही त्याला काय म्हणतात, हा काय काय जोरात बोला, नालायक. व्हेरी गुड, मजूर है ना.
उन्हाळ्यात काय करणार? आता आपल्याला काय म्हणणार तुम्ही स्वतःला? हा लायक की नालायक? वा नालायक म्हटलं काय आहे ना, स्वतःला नालायक म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे, मोठं मन लागते आहे ना. आपण ऐकलं नाही, बाबासाहेबांचं ऐकलं नाही, अरे जो पण बाबासाहेबांना ऐकत नाही तो कोणाचा ऐकेल? नरकातच जाईल ना. म्हणून आता दिवस आले नरकात जायचे. ठीक आहे, आता 24ची निवडणूक होऊ द्या, मग नरक काय असते ते दिसेल तुम्हाला. आज जर चांगलं बसताय गुन्हा तेही बसणं बंद होणार आहे. आणि तुमच्या पुढच्या पिढ्या म्हणजे तुमचे नातू पत्र हे जे नंतर येतील ना, यांना तर उभं राहायला पण जागा राहणार नाही. आलं लक्षात? अशी स्थिती येणार आहे. आणि कोण आणलं? नालायक लोकांनी. मोदींनी आणलं, तुम्ही आणि या नालायक लोकांनी आणलं. आलं लक्षात? जो आपल्या बाबाचं ऐकत नाही त्याचं असंच होते, त्याला अंधपतन म्हणतात. म्हणून आपल्या बाबाचं ऐका. बापांनी म्हटलं तुम्ही बौद्ध धर्माकडे, बौद्ध संस्कृतीकडे वाटचाल करा, तुमच्या सुखाचा आणि तुमच्या संघटित होण्याचं, एकत्र येण्याचं. कारण की तुम्हाला माहित असेल, बाबासाहेबांनी सांगितलं या समाजात या देशात वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते इथल्या जाती व्यवस्थेने केलेलं आहे. आणि बौद्ध धर्म हा समतेवर आधारित धर्म आहे, जो या जाती व्यवस्थेपासून वेगळा आहे. भगवान बुद्धांनी या देशात जाती विरहित समाज व्यवस्था, स्वतंत्र समाज व्यवस्था निर्माण केली आणि त्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. आणि म्हणून भिक्खू संघ काय आहे? समतेचं प्रतीक आहे. तिथे कुठल्याही धर्माचा व्यक्ती आहे, आता तो काय होतो? भिक्खू म्हणून राहतो, त्याचं काही अस्तित्व राहत नाही. तो ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा पद्धतीचा असत नाही. तसंच जो बौद्ध उपासक म्हणून जगतो तो सुद्धा कसा असतो? समतेच्या आधारावर असतो. इथे स्त्री पुरुष भेद सुद्धा नाही आहे किंवा जाती नाही आहे. पण आपण बाबाचं ऐकलं नाही, बौद्ध धर्माकडे आपण काय केली? पाठ फिरवली. म्हणून आपल्या पोटजाती जपून ठेवल्या. लग्न करताना काय करता तुम्ही? पाहतात की नाही? आपला बघाची पटकन करा आहे ना. तर हे दुसरे पावले बाकी अजून तुमचे संपलेले नाही. तर मग काय बाबासाहेबांचं ऐकलं? म्हणून बाबासाहेबांचे आपण काय व्हेरी गुड नालायक. ठीक आहे, आता बाबासाहेब असते तर रडलेले असते जसा जिवंतपणी रडत होते, तेव्हा त्यांना सोडलं नाही तुम्ही आणि आताही त्यांना रडवतच ठेवता. असं किती दिवस रडणार? जो दुसऱ्यांना रडवते ना त्याचा शेवट खूप रडण्यात होते, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या पिढ्या बरबाद होतील. तुम्ही ज्या पद्धतीने वागलात बाबासाहेबांशी त्याचे परिणाम, कारण बाबासाहेबांचे संचित जे पुण्य कमवलं त्याचा क्षय आता व्हायला लागलेला आहे. किती शिळ्या भाकरी जपणार? शिळ्या भाकरी किती दिवस खाणार? बाबासाहेबांनी जे पुण्य कमवलं त्या पुण्याचे ह्या भाकरी आम्ही खात आहोत. पण आता हे पुण्य जर आपण नाही कमवलं, अजूनही त्या धम्माचे सच्चे पाईक नाही बनलो, तर आपल्याला ते जुने दिवस झाडू आणि गाड्याचे आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सावध राहा. धम्मामध्ये एकतेची शक्ती आहे. धम्मामध्ये माणसाला एकत्र ठेवण्याची शक्ती आहे. धम्मामध्ये बंधुभाव वाढवण्याची शक्ती आहे. धम्मामध्ये समता प्रस्थापित करण्याची शक्ती आहे. हे सगळं असताना सुद्धा आज आपण त्या इतर धर्माच्या प्रभावामुळे अजूनही त्यातून मुक्त झालेलो नाही आहे. आणि म्हणून आपल्याला धम्म टिकवणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या जाती व्यवस्था जाणार नाही तोपर्यंत आपण त्याची प्रगती करणार नाही. आणि म्हणून आपल्याला अजूनही हे माहिती नाही धम्मचक्र प्रवर्तन काय आहे. तथागत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. तो दिवस धम्म जयंतीचा दिवस आहे. त्या दिवशी धम्माची जयंती आहे. ठीक आहे, धम्मरत्न म्हणजे आपण तीन रत्न म्हणतो, बुद्ध धर्म आणि संघ आहे की नाही. 3 रत्न. दुसरा रत्न केव्हा आविर्भाव झाला, त्याची जयंती केव्हा, कोणालाच माहित नाही. मग काय, आपली पोरगी लग्न झालं की जा माहेरी, माहेरी नाही गेली तर शेजारच्या घरी जा, आहे ना. नाही गेली तर नवरा मरते. तो तुम्हाला खात्रीशीर सांगतो मी तर जिवंत आहे. ठीक आहे, माझी बायको माहेरी गेली नाही आणि माझ्या घरी आली, आम्ही पूजा केली त्या दिवशी. ठीक आहे, तर मी जिवंत आहे. तुम्हाला काय भेटलं? आता प्रमाण भेटलं की बायको माहेरी गेली नाही तरी नवरा मरत नाही. म्हणून आपल्या पोरीवारीला माहेरी पाठवू नका किंवा दुसऱ्याच्या घरी पाठवू नका, हे लक्षात ठेवा. हे पाप आता पुन्हा करायचं नाही. इथे जेवढे बसलेले लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी हातवर करून सांगा मला की आपल्या मुलींना माहेरी पाठवणार नाही. किती लोक धम्मजयंती साजरी करतील? 2-3 हातवर झाले फक्त. अरे बापरे, एवढा उशीर लावला हातवर करायला. ठीक आहे,
अरे धर्म जयंती साजरी करायला तुम्हाला कोणी थांबवलं? आम्ही लक्षात आपल्या परिवाराला बिलकुल माहिती पाठवायचं नाही. तो गुरुपौर्णिमेचा किंवा आखाडीचा हा करून हा का बरं निर्माण झाला माहितीये का तुम्हाला? माहेर काढण्याची पद्धती का बरं झाली ते तुम्ही लक्षात ठेवा. आपली पोरगी, कारण की जेव्हा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तर येणाऱ्या बुद्धाची सुद्धा संकल्पना निर्माण झाली आणि पुढचा बुद्ध हा येऊ नये, कारण की त्या दिवशी आषाढी पौर्णिमेला महामायेची गर्भधारणा झाली होती. तो स्वप्न दृष्टांत तुम्ही वाचा, बुद्धांनी धर्मातील या सगळ्या ठिकाणी आहे. तो स्वप्न दृष्टांत तुम्ही साचीला पुढे जाताना तुम्हाला कोरलेला आढळेल की सूर्य बोधिसत्व श्वेत हातीच्या रूपामध्ये उजव्या कुशीतून महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि तो स्वप्न दृष्टांत त्या दिवशी कळतं किंवा गर्भधारणा झाली. हा एक बुद्ध एवढा भारी पडला, अख्ख्या भारताला त्याने समतेच्या तत्वावर आणून टाकला आणि समांतर व्यवस्था निर्माण केली. तर येणारा बुद्ध अजून काय करेल? ह्या बुद्धाचं शासन एवढं प्रभावी आहे, तर पुढचा बुद्ध होऊच नये म्हणून काय केली? आयडिया केली की त्या दिवशी कुठली पोरगी नवऱ्यासोबत राहिली नाही पाहिजे. जिचं लग्न झालं त्याची पहिली पौर्णिमा तिच्या अंगावरून गेली नाही पाहिजे, अशी व्यवस्था केली. आणि तुम्ही त्यांच्या भाव काय प्रचाराचे बळी पडलात. आणि अज्ञानामुळे, कारण शिक्षणाचे केंद्र आपल्याला नव्हते, भिक्षू नव्हते सांगणारे, त्याच्यामुळे अज्ञानामुळे काय झालं? आपण अशा चुकीच्या प्रथा परंपरांना बळी पडलो आणि आपल्यामध्ये आखाडी, मग ते भावला बळीचे लग्न करतात, त्यांना एका खाडीवर झोपवतात आणि लोकांना जीव घालतात, पण आपल्या पुरीला जवळ नाही ठेवत. आणि लक्षात, एवढा दळभद्री समाज आहे, अजूनही करतात लोक. आणि इथंच नाही करत, त्या नागपुरात करतात. ठीक आहे, आम्ही दर रविवारी घरोघरी जाऊन लोकांना धर्म शिकवतो. आमचा उपक्रम आहे धर्म आपल्या घरी. बाबा तुम्ही यावर जात नाही ना, तुम्ही म्हणजे करून ऐकत नाही ना, आम्ही तुमच्यापर्यंत येतो, आम्ही तुम्हाला शिकवतो असं म्हणून जेव्हा घरोघरी जातो तेव्हा हे गुपित आता आम्हाला समजत आहे की नागपुरातच एवढं ज्ञान आहे तर बाकी ठिकाणी काय असेल. आलं लक्षात? आणि ते अजूनही दूर झालेलं नाही. म्हणून आपण जत्रांना खूप गर्दी करतो पण धर्म शिकण्याकडे लक्ष देत नाही. आणि भगवान बुद्धांनी सांगितले आहे, कालेन धम्म श्रवणं, वेळोवेळी तो धम्मश्रवण करतो. कालेन धम्म साकच्छा, वेळोवेळी तो धम्माची चर्चा करत राहतो. तोच व्यक्ती, तोच कुटुंब, तोच समाज सुखी राहू शकतो. मग आपण काहीच करत नाही, मग कसे सुखी राहू? म्हणून आपल्या जीवनातलं दैन्य दुःख संपलेलं नाही, कुटुंबातले भांडण संपले नाही, भाऊ एकमेकांना मारायला धावतात है ना. आणि आपलं तो अनेक काही पितृघातक वंश पाहिले आहेत, जे ज्याचा वडील म्हणजे आपल्या मुलांना मारतो, मग ते मुलं मोठे झाल्यावर आपल्या वडिलांना मारतात, मग त्यांचे मुलं त्यांच्या मुलांना मारतात, असे पितृघातकी वंश पाहिले आहेत. हे केव्हा संपेल, कुठून जाईल? कारण धर्माचा हात आपण सोडला, धर्माची बाजू आपल्या डोक्यामध्ये स्वीकारली नाही, त्याच्यामुळे धर्म आपलं कल्याण करू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, तुम्हीही इच्छन आतर्पण म्हटले, जे काही कष्ट आहेत, जे काही कृत्य आहेत ते तुम्हालाच करायचे आहे. अर्थात आपलं तथागत आहे, तथागत हे काय मार्ग दाखवणारे आहेत, तुम्हाला मार्ग सांगतील की या मार्गाने जा, पण नाही गेले तर आतापर्यंत आपण त्या मार्गाला गेलोच नाही तर आपल्या जीवनात सुख येईल का? आपण सुखी होऊ का? होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आज जी दुर्दशा समाजाची झाली ती तथागतांच्या मार्गाला न गेल्यामुळे. बाबासाहेबांनी वारंवार सांगितलं की बाबा रे बुद्धांकडे जा, बुद्धाचा धर्म स्वीकारा, तो मार्ग देईल, तो सुख देईल. पण आपण माझे बुद्ध सगळ्यात महान, माझे बाबासाहेब सगळ्यात महान, त्यांचा महानपणाचा उद्धव करत राहिलो, पण त्यांचा मार्ग नाही घेतला, त्यांनी सांगितलेली शिकवण नाही घेतली, त्यांनी काय करायला सांगितलं हे नाही सांगितलं. त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी वज्जी लोकांना सांगितलं, त्या मार्गात ते चालले. ते छोटेसे वज्जी होते, छोटेसे, परंतु अजातशत्रू सारख्या राजाचा सुद्धा पराभव करू शकले. कारण बुद्धांचा ऐकलं म्हणून. त्यांच्यात एकी होती, त्यांच्यात समता होती, त्यांच्यात बंधुभाव होता आणि म्हणून अजातशत्रू पण त्यांना हरवू शकला नाही. शेवटी दोन ब्राह्मणांना पाठवलं की जा बाबा विचारा तथागतांना की या वज्जी लोकांना कसं हरवायचं. तेव्हा तथागतांनी त्यांना तर काही सांगितलं नाही, परंतु आनंदाला विचारलं की हे आनंद वज्जी लोक असे करतात का? ते अजूनही एकत्र बसतात का?
आनंद म्हणाले हो तथागत अजून एकत्र बसतात. ते अजूनही एकोप्याने निर्णय घेतात का? हो अजूनही एकोप्याने निर्णय घेतात. ते अजूनही ज्येष्ठांचा आदर करतात का? हो अजूनही ज्येष्ठांचा आदर करतात. आपल्या महिलांचा आदर सन्मान करतात. स्थवीर पूजनीय व्यक्ती अनंत यांचा मान सन्मान करतात का? हो अजूनही मान सन्मान करतात. चैत्यांची पूजा करतात का? हो अजूनही चैत्यांची पूजन करतात. तर ते मात्र म्हणतात जोपर्यंत आजी अशा प्रकारे मी सांगितलेल्या धर्माचं आचरण करतील तोपर्यंत त्यांचं पतन होणार नाही, ते अजेय राहतील हे सांगितलं. ठीक आहे. तेव्हा त्या अजातशत्रूच्या त्या ब्राह्मणाचं डोकं पुन्हा फिरलं आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्यामध्ये शिरले, त्यांच्या भांडण तंटे लावले, द्वेष, हेवा, मत्सर, तुझं माझं अशा प्रकारे त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये शिरून त्यांचे डोके खराब केले, एकमेकांप्रतीचा गैर विश्वास निर्माण केला आणि त्याच्यामुळे सहजपणे जेव्हा आक्रमण केलं तर त्यांच्यासोबत लढणार सुद्धा कोणी राहिलं नाही. कोणी केलं? शस्त्राने केलं नाही, ते विजय डोके खराब केल्याने विजय संपादित केला. लक्षात घ्या. आणि अजूनही आपले ते डोके सरळ झालेले नाही आहेत. तेव्हापासून जे डोके सळत आले तर अजूनही त्या सळवण्याची जी प्रक्रिया आहे ती संपलेली नाही. वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळे व्रतवैकल्य, वेगवेगळ्या उपासनाच्या पद्धती हे सगळं निर्माण करून तुमचे डोके असे सळवून टाकले आणि देवादेवा काल्पनिक देवदेवतांच्या मागे तुम्ही असे सगळ्यात सुटले की अजूनही त्यांच्या तावडीतून सुटले नाही. म्हणून काय करता? मला माहिती आहे चांगलं. दुःख आलं जीवनात काय करता? बोल इथं नवस, बोल तिथं नवस, जा विठू बाबाकडे, जा आमच्या बाबाकडे, जा कोराडीच्या देवीकडे, करतात की नाही? अजूनही लोक नवस उपास तपास याच्यातच गुंतलेले आहेत. मी सांगतो खात्रीनं स्टॅम्प पेपरवर की तुमचं अधपतन आणि दुःख तुमच्या जीवनाचं ठरलेलंच आहे. जगातली कोणती शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही. कारण ज्याचं अस्तित्व नाही आहे त्याच्यावर तुम्ही धावता आणि जे करायला सांगितलं त्याच्यापासून दूर पडता. तर ही अधोगती आहे. म्हणून पहिली गाथा म्हटली आहे भगवान धर्मपदामध्ये पहिलीच गाथा आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुट्ठेन भासती वा करोती वा ततोन दुःख मनवेती चक्कन व वरतो पदम. हा स्पष्ट म्हटलेला आहे भगवान बुद्धांनी. सगळे विचार मनात उत्पन्न होतात. सर्व धर्म विचार, धर्म म्हणजे काय? विचार. सगळे धर्म मनात उत्पन्न होतात, सगळे विचार मनात येतात. आणि जेव्हा मनुष्य हा दूषित मनाने बोलतो किंवा कार्य करतो तेव्हा दुःख त्याच्यासोबत तसंच लागतं. हे 100% युनिव्हर्सल ट्रूथ उदाहरण देऊन सांगितलं. जसं बैलाच्या पायाच्या मागे मागे बैलगाडीचं चाक जातं आहे ना, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की नाही? चंद्रामध्ये बैलगाडी चालवाल तर गाडीच्या पायाच्या मागेच चाक चालेल. अमेरिकेत तसंच चालेल आणि पाण्यातही तसंच चालेल. तुम्ही कुठेही बैलगाडी चालवा त्या बैलाच्या पायाच्या मागे मागेच गाडीचे चाक चालेल की नाही? याला म्हटलं वैश्विक सत्य. वैश्विक सत्य जगाचं सत्य आहे ते की बैलगाडीला जर पाय असतील, चाक असतील तर ते बैलाच्या पायाच्या मागे मागे चालतील. आणि ह्या सत्याच्या आधारे हे सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा रे बघ, तू जर दूषित मनाने इतरांशी वागशील, बोलशील, कार्य करशील तर तुझ्या सुद्धा जीवनातलं दुःख संपणार नाही, कधीच संपणार नाही. जसा त्या बैलाच्या पायाच्या मागे मागे चढ धावते, चाक धावते तसंच तुझ्या मागे दुःख धावत राहील. आणि आजही आपल्या मागे दुःख धावते की नाही? कुठायचे सुख? नळाचं पाणी भरायला जातं तिथे शांत बसत नाही. लटा ओढल्याशिवाय आपलं काम भागत नाही. पहिले मला भरून दे म्हणजे आहे ना. आता घरभरी आलंय तर मग तुझं कुंपणाची एक खाकरी माझ्या इकडे सरकली, चल उचल तिकडे कर, ती त्याच्यासाठी झगडा करते आहे ना. कशासाठी नाही. आणि मग एकदा भांडणाची सवय झाली तर लहान लहान कारणावरून, लहान लहान गोष्टीवरून भांडणं, कुटुंबात भांडणं, शेजारपाजारी भांडणं, दारूवरून भांडणं, हे सगळं दैनंदिन लागलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि त्याच्यामुळे आपण संघटित नाही, कुटुंब म्हणून एकत्र नाही आणि हे सगळं दुःख दैन्य आपल्या वाटेला आलं आपण बुद्धांना न स्वीकारल्यामुळे. म्हणून लक्षात घ्या की धम्मरत्न साधी गोष्ट नाही. ज्या समाजात धम्मरत्न प्रकट होतो, धम्मरत्न प्रकट होतो म्हणजे त्या समाजातले लोक धर्मानुसार आचरण करायला लागतात, धर्मानुसार एकोप्याने जगतात, वागतात, तो समाज संघटित राहू शकतो. आणि हे बाबासाहेबांना माहिती होतं म्हणून त्यांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला, विनाकारण दिला नाही. या धर्मात शक्ती आहे पण ती ओळखायची कशी?
समजेल केव्हा, जेव्हा आपण वारंवार समजून घेऊ. म्हणून वारंवार तुम्ही धम्म ऐका. तुम्हाला माहित असेल की सगळे लोक एक उदाहरण देतात की आम्हाला वेळ नाही, आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही धम्म केव्हा ऐकू, आहे ना. पण मला सांगा, संध्याकाळी सिरियल लागल्यावर कसा वेळ भेटतो तुम्हाला? हा, मग सासू सुनाच्या सिरियल कशा पाहता? बिलकुल बसून. प्रत्येकाचं एडिक्शन लागलेलं आहे ना, हे पण व्यसन आहे. म्हणून ते निमित्त सांगू नका की वेळ नाही आहे. वेळ सगळ्याजवळ आहे, पण मानसिक गुलामी आहे, मानसिक तयारी नाही आहे. आपण मनाच्या विकाराचे इतके गुलाम होऊन जातो की आपल्याला धम्म घेणे हे सुद्धा आवडत नाही, आणि म्हणून नसलेलं आहे. तर हे आपण चांगलं लक्षात घ्यायला पाहिजे. धम्मरत्नाबरोबर तिसरं रत्न आहे संघरत्न. संघरत्न कोणतं आहे? हा, आणि ते आपल्याकडे भिक्खू संघ आहे, संघरत्न आहे. संघरत्न केव्हा कशापासून ओळखलं जातं? जेव्हा संघ तर आता वरंत झाले, जेवढे भिक्षू वरंत झाले असते ते आपापल्या जागी मुक्त असते, त्याचा तुम्हाला काही उपयोग झाला असता का? नाही. तथागतांनी त्यांना आदेश दिला की हे भिक्षूंनो, तुम्ही समाजाच्या सेवेसाठी कार्य करा, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या सुखासाठी कार्य करा. समाजाच्या सुखासाठी भिक्खू संघ प्रकट झाला, अस्तित्वात आला. तो संघ रुजू झाला आहे ना. कामाला ज्या दिवशी आपण रुजू होतो, आपलं रुजूपत्र लिहून देतो की नाही, तो दिवस आपला काय असतो? मुख्य दिवस असतो. तो दिवस खास असतो की या दिवशी मी जॉईन केला. तशाच प्रकारे आश्विन पौर्णिमा हा महत्वाचा दिवस. त्या दिवशी भिक्खू संघ समाजाच्या सेवेत रुजू झाला. 3 महिन्याचा कालखंड असतो. आषाढी पौर्णिमेपासून वर्षाभार सुरू झाला तर आश्विन पौर्णिमेला समापन करतो, आणि श्रावणी पौर्णिमेला जर सुरू केला तर कार्तिक पौर्णिमेला त्याचं समापन होतो. म्हणून हा पूर्ण कालखंड जो 1 महिन्याचा, हा संघ जयंती पर्व म्हणून साजरा करतो आपण. कारण त्या दिवशी संघ लोकांच्या सेवेत जातो. आणि संघरत्न आहे, त्या प्रत्येक संघरत्नामध्ये 4 गुण आहेत, आहे ना. भिक्खू, भिक्खुणी, उपासक, उपासिका यांचा श्रावक संघ म्हणलेला आहे. आणि तो साधा नाही, जे स्वतःपन्न, सकलागामी, अनागामी, अनंत या अवस्थांना जे उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी प्राप्त होते, ह्या साऱ्यांचा मिळून श्रावक संघ बनत होता. आणि म्हणून हा श्रावकांचा संघ हा धम्माच्या शुद्ध आचरण करणारा प्रॅक्टिकल वर्ग होता. लक्षात, नामके वाचले नाही तुमच्या आमच्यासारखे, तुम्ही आम्ही नामके वाचले बोलत आहोत, ठीक आहे. तो खरा संघ, आणि त्या संघाचा तो आविर्भाव दिवस, तो समाजाच्या सेवेत रुजू झाला. आणि म्हणून त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भिक्खू संघाला दान दिलं पाहिजे, कठीण शिवदानाचे कार्यक्रम घेतले पाहिजे, भिक्खू संघांच्या देशना आपण आयोजित केलेला पाहिजे. अशा पद्धतीने तो दिवस चांगला पर्व म्हणून आपण साजरा करायला पाहिजे. पण आपण तो पर्व साजरा करत नाही. काय करतो? फटाके फोडण्यात बिझी राहतो, आहे ना. दिवाळी साजरी करता, बाकीच्या गोष्टी करता. आजकाल काल परवा ऐकलं पुन्हा इंदोऱ्यामध्ये की आपले लोक तर कोणी नाही जेवण घालायला लागले, ठीक आहे, आणि पायात तिकडे जायला लागले. तर हे कशाचं लक्ष नाही. मग काल ती पोरगी म्हणाली, तिच्या घरी आम्ही जातो, ती पोरगी आपल्या बाबाला म्हटलं की बाबा म्हणे पुढच्या वर्षी जर तुम्ही गणपती बसवला तर मी घरात राहणार नाही, घर सोडून जाईल म्हणे, याच्यानंतर घरात गणपती बसवला म्हणे. पोरगी बापाला सांगते. लक्षात घ्या, हे आहे धम्मप्रचाराचा प्रताप. धम्म त्या पोरीच्या डोक्यात आम्ही शिरवला, म्हणून ती पोरी म्हणते की आम्हाला मानसिक गुलामीतून मुक्त व्हायचं आहे. ती आपल्या आईवडिलांना सांगते की अशा काल्पनिक देवी देवतांच्या मागे धावू नका. बौद्ध धर्माची रीत, बौद्ध धर्माचे संस्कार, बौद्ध धर्माची जीवन पद्धती हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपण आजही उपवास तपासा बिझी आहोत, पण उपवास तुम्हाला माहित नाही. उपवास घेतलं पाहिजे. अष्टमी आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे, ठीक आहे. त्यावेळेस महिन्यातले 4 दिवस उपवास घ्यायचे लोक. उपवास काय होते? 8 शील ग्रहण करायचे. 8 शील म्हणजे मनावर संयम ठेवण्याचा, मनावर ताबा ठेवण्याचा अभ्यास करण्याची पद्धती म्हणजे उपवास होतं. आपण फक्त उपवास करतो, मस्त खातो पितो ना, आपलं काम करतो, तसं नाही. त्या उपवासाच्या नाव मिठाचं नाही पाहिजे, बाकी सगळं खाऊन टाकतं, है ना. हे सगळं खादाड खोबरपणा हा जो आहे हे उपवासाचं काम आहे. उपवासामध्ये जागरूकता आहे, शीलाचं आचरण आहे, आणि तो अभ्यास आहे. तो आपण करत नाही. म्हणजे आता आपल्याला एकादशी पौर्णिमा फक्त माहीत असते, बाकीच्या दिवशी माहीत नसतात. पण सुट्टीचे दिवस आहे. आधुनिक काळामध्ये
रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, मग तो सुट्टीचा दिवस तुम्ही साजरा का नाही करत? उपोषण दिवस म्हणून पाळा केला. बाबासाहेबांनी म्हटलं ना की बाबा प्रत्येक रविवारी उपासकांनी विहारात जायला पाहिजे. म्हणजे काय, विहारात जाऊन काय फक्त गाथा म्हणून यायचे आहेत का? तिथे जाऊन शील ग्रहण केलं पाहिजे आणि म्हणून तो उपोषणाचा दिवस असला पाहिजे. म्हणून रविवार हा दिवस धम्म डे, धम्माचा दिवस असला पाहिजे. तो काय असतात? मटन डे. बस सुट्टी आहे, मटन घ्या दुसरा. धम्माचा दिवस असला पाहिजे. इतर दिवशी तुम्हाला माहिती आहे सम्राट अशोकाने उपोषणांच्या दिवशी शिकार करणे, मांस विक्री करणे याच्यावर बंदी घातली होती. आणि हे अशोकाचे स्वरूप आहे, लक्षात घ्या. आपण त्यांचे वंशज आहोत, त्याच्यामुळे ह्या दिवशी उपोषणाच्या दिवशी आपण अशा प्रकारे हिंसा न करता आपण काय करायला पाहिजे? सामान्यपणे तो दिवस शिवांच्या आचरणात घालायला पाहिजे. ही संस्कृती जेव्हा रुजेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माच्या अनुसार आचरण करणारे बौद्ध उपासक म्हणून, उपासिका म्हणून आणि तशा पद्धतीनं आपण बौद्ध संस्कृती वाढवणारे लोक बनू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण संघटित जीवन जगू, एकमेकांना धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू. आणि म्हणून धर्माची जी प्रतीक आहे ते स्वीकारणं आवश्यक आहे. आज आपली सगळ्यांची जी आज्ञा आहेत ना, ही सुद्धा मनुस्मृतीची देणगी आहे. जुगुप्सित हीन तुच्छ नाव हे मनुस्मृतीनुसार आहे. आणि बाबासाहेबांनी दोनदा आपल्याला विनंती केली की बाबा रे तुम्ही आज्ञाव बदला, आज्ञाव सोडा, कारण ते मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आहे. ठीक आहे. बलवाचक मंगलवाचक, मंगलसूचक जे नाव आहे ब्राह्मणांनी ठेवावे, बलवाचक बलसूचक नाव क्षत्रियांनी ठेवावे, आणि धनसंपत्ती सूचक नाव वैश्यांनी ठेवावे, आणि शूद्रांनी आणि अतिशूद्रांनी हीन जुगुप्सित नाव ठेवावे. हा तो कायदा आहे. आणि ती नाव आपण अजूनही धरून त्याला गोंजारतो. ठीक आहे. त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून मग ती नाव कुठल्या नावाचं? अनेक जण विचारतात तुमचं नाव काय? नाही आधीच नाव काय होतं? मी म्हटलं काहून कोणतं सांगू का? तर मग तो म्हणजे चुकला म्हणजे माफ करा म्हणजे मला तेच विचारायचं. म्हणजे ही मानसिकता आपली नीच मानसिकता आहे. इतरांची जात विचारून त्याच्याशी व्यवहार करणे हा भेदभाव प्रकारची प्रवृत्ती मला जोपासणे आहे. आणि तीच मानसिकता नीच आहे, ही नाही, पशुतुल्य आहे. आणि आपण त्याच मानसिकतेत जर जगत असू तर आपल्यासारखे पशु अजून कुठे असतील? म्हणून त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायला आहे. हे काही साधं सुद्धा नाही आहे. करणं अतिशय सोपं आहे, परंतु करेल कोण? ज्याचं मन जागेल तो करेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुम्ही या धर्मात येता खरे, पण मी तुमच्या हातात एक कोलीत देत आहे असं समजू नका. हे तुमच्या गळ्यात मळ अडकवत आहे असं समजू नका. जर धर्मात यायचं असेल तर जाणीवपूर्वक या. हे बाबासाहेबांची भाषा वाचा तुम्ही. ते काय वाचत असेल तर काय जगण्यात अर्थ असेल? चुलीवर पाण्यात मारायला पाहिजे, कारण आपण दुसरी लायकी नाही. आपण ते तरी समजून घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांनी म्हटलं तुम्ही जाणीवपूर्वक या. मी सांगतो म्हणून नाही, तुमच्या बुद्धीला पटलं पाहिजे की हा धर्म माझ्या कल्याणाचा आहे, हा मार्ग माझ्या कल्याणाचा आहे. आणि तो स्वीकारण्यासाठी मला तयार व्हायचं, माझी मानसिकता तयार करायची. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो धर्म दिला ही साधी सुधी घटना नाही आहे, हे मानसिक परिवर्तन आहे. मानसिक परिवर्तनाची चळवळ बाबासाहेबांनी निर्माण केली. आणि त्या मानसिक परिवर्तनाच्या चळवळीत आपण जर आपलं योगदान देत नसू तर मग बाबासाहेबांचे वारस म्हणण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? म्हणून मानसिक परिवर्तनाचं स्थानिक लोकांना धम्म शिकवायचे काम करायचे. आणि ही पवित्र जागा आहे, खूप ही पवित्र जागा आहे, त्यांचं रक्षण करावं, त्यांचं संरक्षण व्हावं. तिथे अस्थी आहे, अस्थी ह्या पवित्र धातू आहे बुद्धांच्या, आणि त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून भिक्षूंनी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहावं अशी व्यवस्था सम्राट अशोकाच्या काळापासून व्हायला लागली. आणि म्हणून सम्राट अशोकांनी जिथे स्तूप असेल तिथे भिक्षूंचं निवास विहार निर्माण केले. आणि हे विहार काय झाली? ज्ञानदानाची केंद्र झाली. फुकटमध्ये शिक्षण देत असत भिक्षू. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की ह्या हळूहळू त्या भिक्षूंच्या कर्तबगारीमुळे जो प्रचार प्रसार झाला आणि ही विहार ज्ञानदानाची अशी केंद्र झाली की जगविख्यात युनिव्हर्सिटी या विहाराच्या संकल्पनेतून निर्माण झाली. आपल्याला फक्त नालंदा आणि तक्षशिला माहित आहे, पण तेवढंच विश्वविद्यालय नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठी स्तूप आहेत असे सर्वच स्थळ हे महान असे विद्यापीठ होते, विद्येचे केंद्र होते. ठिकठिकाणाहून लोक तिथे येऊन धम्म शिकायचे आणि धम्म लोकांना शिकवायचे. अशा पद्धतीने हा जो
क्षेत्र आहे हा पुणित आहे, विष्णूंच्या निवासाने पुण्यवान झालेला आहे आणि इथे अनंतांची परंपरा लाभलेली आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही साधे सुधे नाही, महान पूर्वजांचे तुम्ही वारस आहे. ठीक आहे. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एका राजाच्या दरबारामध्ये एक राजाच्या डोक्यात विचार आला. आधी राजाच्या डोक्यात काही पण यायचा, त्याच्या डोक्यात विचार आला. त्यांनी एक मोठा दगड आणला आणि दगड तिथे ठेवला आणि म्हणाला की पहिलवानाला आमंत्रण पाठवा, जो पहिलवान हा दगड फोडेल त्याला मी माझं अर्धराज्य देईन आणि माझ्या पुढचं लग्न त्याच्याशी लावून देईन. ठीक आहे. आता सगळे पहिलवान आले, सगळे पहिलवान आले, मस्त हातात धन घेऊन तो दगड फोडू लागले. पण एकाही पहिलवानाच्या हातून दगड फुटला नाही. तेव्हा राजाला वाटलं वाईट की अरे आपल्या राज्यामध्ये इतकी ताकदवर माणूस नाही का की जो या दगडाला करू शकेल. तर आता इज्जतीचा प्रश्न आला. तर तेवढ्यात एक बारीकसा माणूस पुढे आला. तो म्हणला महाराज मी हा दगड तोडतो. आता तुम्ही काही म्हणा, पण आता तुम्ही म्हणला की पेटे नाही ना, तर मी या म्हणलं मी याला तोडतो. तेवढ्यात अजून एक माणूस पुढे आला. त्याच्या कानामध्ये काहीतरी बोलला, त्या माणसाच्या कानात काहीतरी बोलला. तो मनुष्य पुढे आला, मनुष्य पुढे आला, त्याने हातोडा उचलला आणि त्या दगडावर मारला. जसा मारला दगडाचे तुकडे झाले. तर तुकडे झाले, त्याला आता सत्कार करायची वेळ आली. तर तो राजाजवळ आला. राजा म्हणे की तू खूप म्हणजे पैलवान आहे, ताकदवर आहे, मला खूप अभिमान आहे, पण मला आधी सांग म्हणे की तू तो दगड पडला त्याच्या आधी तुझ्या कानात त्या माणसाने काहीतरी सांगितलं. तर काय सांगितलं म्हणे. तर महाराज म्हणे त्या माणसाने माझ्या कानात काय सांगितलं, त्या माणसाने माझ्या कानात हे सांगितलं म्हणे की बघ तुझ्या कुळातले सगळे पुरुष काय होते, पैलवान होते. तुझ्या कुळातले सगळे पुरुष पैलवान होते हे त्याने माझ्या कानात सांगितल्यामुळे माझ्या तो मानसिक बदल घडला की मी सगळी शक्ती माझी एकवटली की मी पण पैलवानाचा वंशज आहे आणि मी त्या ताकदीनं धन मारला आणि दगड फुटला. तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही त्या पैलवानाचे वंशज आहात ज्यांनी इथे मोठमोठे भिक्खू संघ पोचले, बौद्ध संस्कृती जोपासली, बौद्ध संस्कृतीचं जतन केलं आणि या एवढ्या मोठ्या सुभाचं रक्षण त्यांनी केलं. लक्षात त्या बौद्ध महान लोकांचे उपासक उपासिकांचे आपण आम्ही वारस आहोत आणि म्हणून हा वारसा जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये जर आपण आहोत तर आपली ही पुण्याई आहे. मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभ पुरुषा जन्म असं सबर्थ गायत्री म्हटले नाही. मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे, तो कुठेही उत्पन्न होत नाही आणि हे जर सत्य आहे तर मग या ठिकाणी जर आपला जन्म झाला असेल तर किती पुण्य आहे आपले. पण ते पुण्य दिसत नाही ना. हिरा आंधळ्याच्या हातात दिलं तर काय करत असते, दगड म्हणून फेकते, तशी आपली गत आहे. आपल्या आता बाबासाहेबांनी पुन्हा धर्म दिला पण आपल्याला त्या धर्माची ओळख नाही, त्याच्यामुळे आपण तो असा बाजूला ठेवून दिला आणि आपल्याच मस्ती जगत राहिलो. त्याच्यामुळे हा वारसा, त्याच्यासाठी जी लढाई आपण आता निर्माण केली, आपण सगळ्या समाजाने मिश्रांतराच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि ह्या वारशासाठी याला न्याय देण्यासाठी आपण लढलं पाहिजे. जगन्नाथाचा आता माहिती माती टाकली आहे. आम्ही बघितलं आपल्या बुद्ध असतील जिथं आहे त्या स्तूपावरती माती टाकल्या जाते आणि आपण शांत बसतो. आपल्यासारखे म्हणजे कपाळ करण्याचे कोणी असतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे आपण संघटितरित्या हे दायित्व आहे. ज्या ठिकाणी जो वर्ग आहे त्या वर्गाची जबाबदारी आहे की आपल्या सांस्कृतिक वारशाचं संरक्षण करणे, जतन करणे. जेव्हा तुम्हाला सांगतो एक तिथे सांगितल्या गेला महामित्र परिवाराद्वारा, तेव्हा राजाने विचारलं की आता धर्म आमच्या इथे स्थिर झाला असं आम्ही समजायचं का. महामंडळ म्हणाले नाही, जोपर्यंत इथले लोक धर्माच्या सेवेत येत नाही तोपर्यंत धर्म स्थिर झाला असं म्हणता येत नाही. आणि म्हणून मग श्रीलंकेतले लोक तयार झाले. त्यांनी भिक्षूची उपसंपदा घेतली, प्रवृत्त्या घेतली, भिक्षू झाले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तिथे धर्म रुजला आणि धर्म टिकून राहिला. तशाच प्रकारे आपण इथल्या स्थानिक लोकांनी जर आपण त्या धर्माला जगवलं नाही, त्याला पोषित केलं नाही तर धर्म सुद्धा टिकू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं धर्म म्हणजे काय, विचार, आणि विचार सुद्धा नष्ट होऊ शकतो.
जर विचाराला टिकवणारे, विचारानुसार चालणारे जर लोक नसतील तर धर्म सुद्धा, विचार सुद्धा नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की हा विचार, हा धर्म, तथागतांची वाणी ही नष्ट होऊ द्यायची नाही. याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे, वागायचं.